गाइस, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, कारण ती गोष्ट मी खूप मेहनत करून मिळवलेली आहे। कैसा लगा मेरा मजाक? तर चला व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतो की काय मिळवलेलं आहे ते। मग निघालो शोरूमला जाण्यासाठी। तुम्ही बघू शकता नरेगावमध्ये कधी पण ट्रॅफिकच असते, कटाळून गेलो बाबा ट्रॅफिकमुळं। मग ऑटो वगैरे बघितला, ऑटो पण भेटत नव्हता, पण कसं तरी ऑटो वगैरे भेटला आणि शोरूमवरती आलो। माणसांना बोलणं वगैरे झालं आणि खडकमध्ये बघू शकता माझी एंट्री पण खडकमध्ये झाली आणि गाडी तर खूप क्यूट वाटत होती। तुम्हाला काय सांगू, ही माझी ड्रीम स्कूटी होती। जे मी फोटोमध्ये बघत होतो, ते स्वप्न मी पाहिलं होतं, ते मी आता खरं त्या स्वप्नाला खरं रिअल लाईफमध्ये उतरून आणलं। तर तुम्ही पण गाईज असे अचिव्हमेंट मिळवू शकता, कारण की तुम्ही मेहनत करणं सोडू नका आणि मेहनत चालू द्या। मग बघू शकता माझी स्कूटी पण खूप खतरनाक दिसत होती आणि त्यांच्याकडून मी स्कूटरची चाबी वगैरे घेतलो। मग गाडी वगैरे घेतली आणि निघालो ताईला भेटायसाठी, कारण की गाडीची पूजा वगैरे करायची होती। मग ताई खूप माझ्यापासून दूर राहते, त्यामुळं मग जावं म्हणलं ताईकडं। ताईचं ऑफिसचं वर्कलोड खूप वाढलं होतं, त्यामुळं जाऊ दे म्हणलं। मग मित्राला भेटलो, कारण की मित्र पण हिंजेवाडीत राहतो, त्यामुळं मित्राला वगैरे भेटलो आणि ते बघू शकता दोघंजण काय गप्पा मारत होते। तर मग तेवढ्यामध्येच मला वाटलं की स्वतःच पूजा करून घ्यावं। मग मी गाडीची पूजा वगैरे करून घेतलो। मला तर स्वास्तिक वगैरे पण काढता येत नव्हतं राव, पण कसं तरी स्वास्तिक वगैरे काढून घेतलं, कारण की आमच्या इकडे कसं गाडी वगैरे घेतलं तर पूजा करूनच घ्यावं लागत असते। त्यामुळं पूजा इम्पॉर्टंट होती, पूजा वगैरे केलो आणि पाया वगैरे पडले। गाडी तर खूप चांगली वाटत होती, माझ्या मित्राला पण खूपच खुश होते सगळेजण। मग कसं तरी स्वास्तिक वगैरे काढलो आणि जय पण म्हणत होता हे काय कसं तरी स्वास्तिक काढायला, पण मी कसं बसं स्वास्तिक वगैरे काढले, पूजा वगैरे करून घेतलं। गाईज रूमवरती वगैरे आलो खडकमध्ये आणि खुश होतो आज गाडी वगैरे घेतली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज खूप थकलोय, तर बाय बाय गाईज।